नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। आज आहे 5 ऑगस्ट आणि आज आलेली आहे पुत्रदा एकादशी। तर वर्षातून 2 वेळेस ही एकादशी येत असते आणि भगवान विष्णूंना प्राप्त करण्यासाठी, भगवान विष्णूंच्या आपल्यावरती नेहमी कृपा राहण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या मुलांना चांगला आशीर्वाद मिळण्यासाठी आज एक छान असा उपाय करायचा आहे। तर तो उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे। त्याचबरोबर तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी, त्याचबरोबर संतती प्राप्तीसाठी देखील विधिवत पूजा अर्चा करून भगवान विष्णूंकडे साकडं घालू शकता आणि तुमच्या ज्या काही मनातील इच्छा आहेत त्या तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता। वर्षातून येणारी 2 वेळेस ही एकादशी आहे आणि या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी, त्याचबरोबर प्रगतीसाठी प्रत्येक आईने हे एक काम करा। यामुळे तुमच्या मुलांची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही। तिन्ही सांजेच्या वेळेस जर आपण हा उपाय केलात तर नक्कीच तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे। देवघरातील दिवाबत्ती करून घेतल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेस एक छान असा उपाय तुळशीच्या जवळ जाऊन करायचा आहे। तर घरातील दिवाबत्ती लावून घ्यायची, त्यानंतर मातीची एक पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये फुलवात ठेवून तूप घालायचं आहे। म्हणजेच आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये थोडासा भीमसेनी कापूर देखील कुस्करून टाकायचा आहे आणि त्याचबरोबर 2 लवंग देखील त्या दिव्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आपण तुळशीची पूजा करून घ्यायची आहे, परंतु तुळशीची एकादशीला आणि रविवारी पूजा करायची नसते। फक्त आपण लांबून तिला अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायची आहे, कारण आज तिचं व्रत असतं। तर तुळशीच्या जवळ आपण एक छान स्वस्तिक काढायचं आहे। तुम्ही तांदळाने काढू शकता, कुंकाने काढू शकता आणि त्यावरती छान असा तुळशीकडे दिव्याची ज्योत करून आपण तो दिवा ठेवायचा आहे। आणि आपण आपल्या मनामध्ये अगदी मनोभावे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, त्याचबरोबर प्रगतीसाठी, भगवान विष्णूंची कृपादृष्टी करून घेण्यासाठी ओम भगवते वासुदेवाय नमहा हा जो मंत्र आहे तो तुम्ही अगदी मनापासून 11 वेळेस म्हणू शकता, 21 वेळेस म्हणू शकता। जर तुम्हाला जास्त वेळ म्हणायचं असेल, तुम्हाला वेळ असेल तर नक्की म्हणू शकता, परंतु कमीत कमी 11 वेळेस तरी ओम भगवते वासुदेवाय नमहा हा जो मंत्र आहे तो तुम्ही म्हणायचा आहे। आणि ही सेवा आपण संध्याकाळी दिवे लागल्यानंतर अगदी झोपेपर्यंत करू शकता, परंतु दिवे लावण्याच्या वेळेस जर आपण हा उपाय केला तर तो खूप इफेक्टिव्ह असणार आहे। आणि त्यानंतर तो जो दिवा आहे, आपण ही सेवा केल्यानंतर त्या दिव्याने आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचं आहे। बस फक्त एवढी गोष्ट करायची आहे। आजच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या मुलांचं आरोग्य हे चांगलं होणार आहे, तुमच्या मुलांची प्रगती अगदी मस्त होणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा उपायासोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।